अख्खे काजू दिलेले आहेत फडणवीसच्या मित्रांनी. त्याची साल काढावं लागते. सगळ्या भाषा ह्या भारतीय भाषा आहेत इंग्रजी सोडून, है ना बाळा. या मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण. उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमची मुलं बिग रील स्क्रॉलर. म्हणू भाई रहने दे बेटा, मैं धोती बर्तन. हरे कृष्णा मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. बाकी आज स्वयंपाकामध्ये मी करणार आहे पनीर मसाला भाजी. हे बघा मसाला तयार केलेला आहे आणि या मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडेसे मगज बी पण मी भाजलेले आहेत. काजू नाही? काजू पण आहेत ना, आहे बघ इथं काजू. हे बघा काजू मी थोडेसे हलके शॉलो फ्राय करून भाजीमध्ये घालणार आहे, वाटणार नाही. इसीलिए इसको साइड में रख देती हूँ. इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. या पॅन मध्ये काढा उकळत आहे, सुंठेचा काढा. या पातेला दूध उकळत आहे. बाकी इथं मला पनीर बनवायचं आहे. कढईमध्ये कढई पण ठेवलेली आहे गॅसवरती, गॅस चालू केलेला आहे. आता पटकन मसाला वाटते. सवेरे सवेरे बहुत घाई रहती है. काजू हलकेसे शॉलो फ्राय करून घेते. अजून थोडेसे घालायला पाहिजे होते ना. पप्पाने एवढंच काजूची साल काढली. अख्खे काजू दिलेले आहेत फडणवीसच्या मित्रांनी. त्याची साल काढावं लागते. फडणवीजी को मैंने बोल के रखा था निकालो साल, तो फडणवीजी ने इतने काजू की साल निकाल के रख दी है. कोई बात नाही. बाकी मला हिंदीत बोलायला खूप आवडतं बरं का. माझी मैत्रीण पण हिंदी भाषिक आहे, मध्य प्रदेशची आहे. त्याच्यामुळं तिच्याशी बोलताना मला हिंदीत बोलावं लागतं आणि त्याच्यामुळे मी घरात पण हिंदीत बोलत असते अधूनमधून. शेवटी मातृभाषा ही मातृभाषाच असते आणि हिंदी पण आपली राष्ट्रभाषा आहे. मराठी पण मातृभाषा आहे आणि मराठी भाषेला तर आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सगळ्या भाषा ह्या भारतीय भाषा आहेत इंग्रजी सोडून, है ना बाळा. इंग्रजी की देन आहे, विदेशी भाषा आहे. चला या ताटामध्ये मी मसाला भाजून ठेवलेला बरं का, म्हणून ताट असं दिसत आहे. चलो अभी वाटलेला मसाला घालते तेलामध्ये. बाकी इथं काल रात्री पनीर बनवून ठेवलेलं आहे, फ्रेश होममेड हेल्दी पनीर. माय गॉड. बघा पनीरची भाजी तयार झालेली आहे, स्वादिष्ट. आणि मी आता थोड्या वेळाने लच्छा पराठा. लच्छा, आज फिर से लच्छा पराठा. ये क्या है मैं बोलूं, बहुत भी लगता है बेटा. चलेगा. चलेगा, ठीक है बना लो, जल्दी से नहा के आओ. आलोच. बाकी इथे फोंडेजी जेवण करायला बसलेले आहेत सगळ्यांच्या अगोदर. मग फोंडेजी कशी झाली पनीरची भाजी? टेस्टी? ओके खा लो. माझा म्हणा इथे स्वतःसाठी आता लच्छा पराठा बनवत आहे. अंजी लच्छा पराठे की लत लग गई आपको? अंजी दिस इज अ लेड चपाती, दिस इज अ लेड पराठा. ओके बनाओ बनाओ जल्दी बनाओ. माझ्यासाठी मला एक बाजरीची भाकरी करायची आहे. I eat बाजरे की रोटी. मना likes to eat लच्छा पराठा always. जी बहुत गोल गोल बनी है, जल्दी करो बेटा. पलटली, तूप लावत आहे. सीख रहा है मेरा बेटा. सीखो सीखो, खुद बना के खाओ. गोल चपाती. हाँ त्याचा संसार लय भारी. होय. हे बघा मनाने एक डायलॉग बोललेला आहे, ज्याची गोल चपाती त्याचा संसार गोल भारी. लय भारी. ओ भाई साहब इधर देखो, जरा स्माइल दे दो. बरोबर आहे का? हा हा. नाही फोंडेजी मना रॉंग बोलला का? क्या ही बोले. मग पप्पांना वाटतं की तू स्वयंपाक करू नये. कारण पप्पा करत नाहीत ना. पप्पांना दुसरे कुठलेही कामं सांगा करतात, पण स्वयंपाकाचं काही जमत नाही. मेरे बेटे करते दोनों. करियो बेटा, अच्छी बात है. व्हॉट डिड यू से फोंडेजी? हो म्हणून ते बनवतात स्वयंपाक आता. क्या ही बोले. बापरे फोंडेजीने आज टॉन्ट मारला माझ्या मनाला. उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमची मुलं करतायत स्वयंपाक, कामं करतात घरातली. पुढची तयारी. बापरे म्हणा पप्पाने तुला टोमना मारला, तू पुढची तयारी करतोय म्हणे. तुझ्या बायका तुम्हाला ना खायला नाही घालणार स्वयंपाक करून म्हणे. ये सही आहे, दिस इज द ट्रूथ.
वाह अभी तो ये चल रहा है. अभी तो हे चल रहा है क्या ही बोले बाप रे. चला जाने दो. मना अशा पद्धतीने भविष्याची तयारी करत आहे. यायला पाहिजे, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सगळ्यांना स्वयंपाक आला पाहिजे. होय ना बाळा, भूके नाही रहोगे कभी. ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देवप्रथा ज्ञात्वा अन्नदोष न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. हे बघा आत्ता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. हाँ जी बताओ लच्छा पराठा कैसे बनाए खा के. एकदम स्वादिष्टी हो. बाकी मी आज घेवड्याची शेंग पण केलेली आहे. Oh my God. गॉड म्हणजे की आनंदाने एकदम स्वाद ले खा रहा है. क्या बात है. तुमने मारून मारून पप्पा ने केलं तुला परेशान. टेस्टी बना. तूप लावलं एवढं तर. कांदा. वाह एक नंबर मस्त. स्वीट आहे मेरे पेट. हे बघा जेवण झाल्या माझा म्हणा आता झाडू मारत आहे. दादूचं सकाळी कॉलेज असतं त्याच्यामुळे मनालाच घरातली कामं करावं लागतात. काम काय फक्त झाडू मारायचं असतं. हो ना बाबू. आणि फरशी पुसायचे पैसे मिळतात तुला, झाडू मारायचे नाही. टॉयलेट असतो, कपडे सुकायला टाकतो. हा गो माझं बाळ करतं ग, खूप कामं करतं. करिए करो. अभी घरी मी येतो करना पडेगा बेटा. तुझा फक्त 2 तास क्लास असतो, नाही तर घरीच असतो, रील स्क्रोल करत असतो. बिग रील स्क्रोलर. काम तो करना ही पडेगा. क्या करोगे घर में बैठे बैठे. फक्त 3 तास अख्ख्या दिवसाचा. अख्ख्या दिवसाचा म्हणजे आतापर्यंतचा. संध्याकाळी दाखव मला. शाम में दिखाओ शाम में. हाँ शाम में दिखावा. हाँ जी शाम में दिखाओ कितना तुम्हारा वॉच काय म्हणतात त्याला ते कसला आवर्स स्क्रीन टाइम. हां दिखाना पडेगा म्हणा. ते बघ तुम्ही मच्छर मारलेले ते पुसून घे भिंतीवरचं रक्त. मच्छर मारले तुम्ही झोपेत. हाँ ऐसे तो गंदे है. नींद में मच्छर मारते. करिए वो काम. दादूच्या गैरहजेरीमुळे माझ्या मनाला सगळी घरातली कामं करावी लागत आहेत. घरातली कामं सगळी म्हणजे झाडू असतं आणि टॉयलेट तर मनाच घासतो नेहमी. झाडू दादूचं काम असतं पण दादू कॉलेजला जातो म्हणून मना झाडू मारतो. आणि मना संध्याकाळी फरशी पुसतो रोज संध्याकाळी, तर त्याचे पैसे मी त्याला देत असते. रोज 30 रुपये फरशी पुसायचे. पगार वाढवा माझा. पगार वाढवते. तू कुछ अच्छा पोछा लगाता ही नहीं, कैसे पगार बढ़ाओ. 6 महीने भी नहीं हुए काम करते हुए, कैसे क्या पगार बढ़ाओ. ये पप्पू की सरकार है. पप्पू की सरकार है. पप्पू की सरकार नहीं, ये मेरी सरकार है. हाँ जी नहीं. आई समझ बात. तुमको मिलेगा, बिना काम के पैसा नहीं मिलेगा, बढ़ेगा नाही. हाँ प्रामाणिकपणे काम केलं तर पगार वाढेल मेरे. आई समझ बात. हो. बिचारा माझ्या मनाला सगळी कामं करावी लागत आहे. तर क्या घर में येते. नेक्स्ट ईयर से जाएगा जॉब को, है ना बेटा. मेरा बेटा दिन भर चला जाएगा. दादू पण जाईल कामाला, मना पण जाईल कामाला. मग मी एकटीच घरी. मला एकटीला सगळी घरातली कामं करावी लागतील. मला ना आमतीमुळे घरातली कामं एवढी होत नाहीत. मी भांडी पण बघा थांबून घासते. किचन ओटा पण थांबून स्वच्छ करत असते. कंटिन्यू कामच होत नाहीत मला. सगळे असे सांधे दुखत राहतात. आणि संध्याकाळी झोपले ना तेव्हा तर जास्त दुखतात सांधे. असे गुडघे असे ठणकत राहतात संध्याकाळी झोपल्यानंतर. इतनी तकलीफ होती. आणि या पावसाळ्यात तर वाताचे आजार खूप वाढलेले असतात. बाकी आजकाल व्हिडिओ काढणं खूप मुश्किल झालेलं आहे. कारण माझा फोन खराब झालेला आहे. माझ्या फोनवरती अचानक एक लाईन आलेली आहे, रेष आलेली आहे. अचानकच डिस्प्ले गेलेला आहे. क्या ही करे. आता बघू. एडिट करताना थोडा त्रास होतो. व्हिडिओ काढताना एवढा काही नाही त्रास होत. फक्त एडिट करताना थोडा त्रास होतो. बाकी एकच रेष आली म्हणून बरं झालं. दुसरी तिसरी आली असते तर मग काय यूजच झाला नसता फोनचा. मग व्हिडिओ काढणं बंद करावं लागलं असतं मला. क्या कर सकते हे. म्हणू भाई रहने दे बेटा, मैं धोती हूँ बर्तन. रहने दो. मी घासते ना ठेव. नाही मैं घासती हूँ. नको बाळा, तू झाडू मारलेला आहे. खूप काम केलं तेवढंच. बर्तन मत धोलो.
मैं धोती हूँ. माझा मनगट खूप दुखत आहे ना कालपासून. मनाला माझ्यावर दया आली, त्याच्यामुळे मला आज भांडी पण घासत आहे. आज मनाने सगळी कामं केली. माझे लेकरू खूप हुशार आहे, खूप शोना पुत्र मेरा शाना बच्चा आहे. आज सगळे कामं केली, माझ्यावर दया आली मनाला माझ्या, है ना बेटा. इसके मैं चार्जेस लेता हूँ. मला वाटलंच होतंय बघा. दया म्हणतोय मी भांडी घासू, आई तुझं दुखतात ना हात, मी भांडी घासून आता म्हणतोय चार्जेस घेणार. काय बेटा नाही बाबा नाही. नको तू चार्जेस. पोटपट जरा मागून स्वच्छ घास. ते थोडंसं ऑइल लगा रहता ना बेटा, घसने से घसने का अच्छे से. चला, मनाला मी घरकामाची ट्रेनिंग देत आहे, तर त्याचा हा सदुपयोग होत आहे, है ना बा. इसके मैं चार्जेस लेता हूँ. मी ट्रेनिंग देणार आणि हा चार्जेस घेणार. क्या ही करे. हे बघा आत्ता कावळा पण आलेला आहे. आज खूप उशीर आला बाबा कावळ्या. हां, कुठं होतास एवढा वेळ? हां, खा. हे बघ इथं ठेवते खाली. ये 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 क चिमणी आलेली गेली बिचारी. य य य ते माझी तिथं बसलेली चिमणी का गई. हे बघा ही आली होती आता, मी थांबलेली पाहून गेली निघून. ये आता मी जाते इथून निघून. चिमण्या खूप घाबरतात. चला, मी आता पेटी वाजवायला बसलेली आहे आणि आज मी तुम्हाला एक मधुर गोड धून वाजवून दाखवते. खूप सुंदर आहे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी, दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. कशी वाटली तुम्हाला धुनी? मला तर खूप आवडते इथून वाजवायला. आणि अजून एक आहे, श्रीरामाचंच भक्तिगीत आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये वाजवून दाखवते. आता मी रिहर्सल करत बसते. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.